नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी करावयाच्या ई-KYC प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आपणही या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचे अपडेट येत राहील. तर मित्रांनो, जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई-KYC कशी करायची. तर मित्रांनो, सर्वप्रथम लाभार्थ्यांनी ladkibhin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे ओपन केल्यानंतर तिथे ई-KYC बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ई-KYC फॉर्म उघडेल. तिथे तुमचा आधार क्रमांक आणि पडताळणीसाठी दिलेला कॅप्चा कोड टाका. त्यानंतर आधार पडताळणीसाठी सेंड OTP बटनावर क्लिक करा. जर तुमची ई-KYC आधी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला ई-KYC आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश मिळेल. पण जर ई-KYC झाली नसेल तर पुढची प्रक्रिया सुरू होईल. तर तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेला OTP मोबाईलवर OTP येईल. तो OTP योग्य ठिकाणी टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नोंद करावी लागेल. त्यानंतर मोबाईलवर OTP येईल. तो OTP टाकून पुन्हा सबमिट करा. आता पुढच्या टप्प्यात तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर एक महत्त्वाची घोषणा करावी लागेल. या घोषणेमध्ये तुम्हाला सांगावं लागेल की तुमच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत नाहीत किंवा सेवानिवृत्तीत लाभ घेत नाहीत. तसेच तुमच्या कुटुंबात केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला आहे याची खात्री द्यावी लागेल. वरील सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक संदेश येईल, सक्सेस, तुमची ई-KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आणि अशा प्रकारे तुमची लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC प्रक्रिया पूर्ण होईल. तर मित्रांनो, एवढी सोपी आहे लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया एका नव्या शासकीय योजनेविषयी माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.